हवा की पटाक दिशी जायचंय ना हो पतंग उडवायला. हो. या. हे अंजली ते तिळगुळ अजून बी येईल काय? हे घे ना. थँक्यू. हो राणाजी मी पण येते. व्हॉट इज दिस? चायनीज. आलो आलो पतंग उडवायला. आपण समधी राणादाच्या टीम मध्ये आणि सन्नीदाच्या टीम मध्ये. पाठक बी आमच्या शाळेतल्या म्हणून त्या बी राणादाच्या टीम मध्ये. अरे पर हे पाहुणं रे यासनी मी घ्या कोणाकडे तरी. ए मला कोणाची जरूर नाही हो. अरे हे समजा माटे तर मी एकलाच काफी आहे. अरे चॅम्पियन आहे मी, चॅम्पियन. मी तर चायनाला पण पतंग उडवून आलाय. बोल. एक तरी काम जमणार हाय का नाही आयुष्यात. चिल्ली पिल्ली बी भारी पडायला लागली. राणाजी घ्या, वर घ्या. ना तुडू नकोस. मुंडी पिरगाळ्याची नाहीतर लय महागात पडेल. काप 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 काप. काप राहिला काप. चुकला तर वाट धावतो आणि फुकला तर वाट लावतो आमचा राणा. हा बाई सूरज आता जर हारला बिरलास तर याद राखा नीट उडव की. काय झालं? पाय मुरगळला का? आता बैलाचा पतंग हवेतल्या हवेत कसा गुल होतो ते बघत बस. तुमच्या इश्काचा पतंग बी असाच नाही गुल केला तर नाव बदल आमचं. राणा. अरे बरकत मला तुम्ही पाणी घेऊन येतं पटाक दिशी. होय. दुखते का हो? नाही थोडंसंच लागलं. थोडं कुठं रगात बघा. माझ्यामुळे तुम्ही हाराल असं कसं होऊ देईन मी. बोटाला झालेली जखम काय लगेच बरी होईल, पण आपण एकमेकांच्या साथीनं जिंकलो याचा आनंद खूप मोठा आहे. Ramadan!
काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे. अरे काय पण घोटाड़ो नती. अरे कल्पेश छे ने आइया. कल्पेश सब ठीक कर देगा, आप टेंशन मत लो. हो वर्ण सुरू होणारा 3 अक्षरी शब्द. भडंग गप्पाच दे तू. भडंग म्हणा. भडंग काय जमना काय ताईसा? ए आम्हाला जमणार नाही अशी गोष्ट आहे का या जगात? नाही. नाही ना व. मग जा जरा कपाटावर जा. अहो ताईसाब, ताईसाब जाऊ दे की, हे कोड्याला काय घेऊन बसलाय? अहो जाणती माणसं म्हणतात, एकदा का त्या पेपरातल्या कोड्याच्या नादी लागलं तर आयुष्याचं कोड होऊन बसतंय. आणि एखादं कोड सुटलं नाही की खऱ्या आयुष्यातली बी कोडी सुटत नाहीत बघा. म्हणून तर मास्तरडीचं ते कोड सोडवायचं म्हणा बघा तुम्हाला. चंदे थोबाड फोडू काय तुझं? जा ना तू, ते कपाट आवरत होती ना, जा. चढाओढीला उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते ग बाई मी. ए चंदे बादलीत बुडवून बुडवून मारू तुला. आता काय झालं? काय झालं म्हणजे? काल आम्ही हारलो म्हणून लई मज्जा यायला लागली वाटतं तुला. अहो नाही ताई साहेब, अहो खरंच तसं काय नाही. अहो ते मी आपलं पर काल राणादान मास्तरडीच्या जोडीकडनं तुम्ही हारला, मला लई वाईट वाटलं बघा. टाचकन माझ्या डोळ्यात पाणी बी आलं. हे बघा आता बी आले. हे बघा तुम्हाला हारवून ती जोडी दाताड कशी काढत होती. जोडी जोडी काय चाललंय का चंदे तुझं? जोडी बनूच देणार नाही आम्ही. गावाकडचा काय उपाय चालना झालाय म्हणून आता आम्ही शहराकडचा उपाय करणार आहे. हा आमच्या दादांच्या ओळखीचा जालिम बाप आहे, बोलवायचं का? तुमच्यासारख्या अडाणी माणसांना पहिला हे डोंगी बाबाच सुचणार बघ. ते नाही का चंदे? आम्हाला सांग, काल त्यो मास्तरनी बरोबर कोणतरी एक खुळा आलता. काय नाव काय ग त्याचं? कल्पेश. कल्पेश नाव आहे त्या बुजगावण्याचं. मास्तरडीचा दोस्त आहे म्हणून. आता त्या बुजगावण्याला या मास्तरडीच्या आणि बैलाच्या मध्ये आम्ही कसं उभं करतो ते बघ तू. चंद एक काम कर, त्या दोघांना आज आपल्या घरी जेवाय बोलव. म्हणाव पाहुणचार करायचाय. पाहुणचार? वय पाहुणचारच. तो खुळा कुठनं आलाय, कसा आहे, समधी माहिती काढू आधी आणि मग बैलाच्या शेजारी त्याला उभा करू. आपल्या बैलाला त्याच्या गावंडळपणाची लाज वाटली पाहिजे आणि मग आपला बैल काय माती खाल्ल्याशिवाय राहत नाही बघ. कसं आहे चंदे, कुणाला बी आपला नवरा असा माती खाणारा नको असतोय ग. तसल्याच्या मातीला बी जाणार नाही म्या. बघ तुझ्यासारख्या फॉल्टीला पण असला नवरा पटणार नसल तर एवढं खंडीभर शिकलेल्या बाईला काय ढेकळं पटणार आहे? ताईसाहेब मानलं बरं का तुमच्या डोसक्याला. कसं काय जमतं हो तुम्हाला हे समज? डोसक्यात फॉल्ट नसल का नाही की समज जमतोय बघ. जा कामाला लाग. तक्रार झाली असेल काल, पण या बैलावर आज आम्ही अशीच तक्रार आणणार आहे. त्याला धड खाणं पिणं बी सुचलं नाही पाहिजे कसं. Ni hao, ni hao. Naga, be attention. You don't worry. अरे कल्पेश नी जबान छे ने. गुड I मॉर्निंग. mean, new one. How? Chai Jian. झाला, केला गुड बाय. ए पोहे. ए आंटी
ते फरसाण મળશે काय फरसाण ते काय आहे ना नमकीन शिवाय माझ्या चालतच नाही बोल. अरे नेमकं आता संपलंय रे. मी संध्याकाळी आणून ठेवते हा. बोले चायनाला जातोस तेव्हा काय करतोस? तिकडे कुठं मिळतंय फरसाण की फ्राईड नूडल्स वापरतोस? मी वर्ल्ड मध्ये कुठे पण जाते ने तर माझा सगळा माल मसाला बरोबरच नेते. ते मम्मी देते ने भरून. आणि एकदम चायना वगैरे कसं आलं तुझ्या डोक्यात? अरे लहानपणी बिल्डिंग बाहेर जायला घाबरायचास तू आणि आता चायना वगैरे कसं जमतं रे तुला सगळं हे? अरे आंटी काय पण डिफिकल्ट नाही. हे माणूस एकदा शिकला ना की त्याला समजा समजते बघ. आता मी घराच्या बाहेर पडला तर समजा दुनियादारी माझ्या मगजमध्ये आला. जिथे जिथे बिझनेस मिळाला तिथे तिथे हा कल्पेश गेला. हा पण त्याच्यासाठी आधी विलेज मधून बाहेर पडायला पाहिजे. अगदी बरोबर बोललास रे तू. प्रगती करायची असेल ना तर गाव सोडलंच पाहिजे. पाहिलंस अंजली, अगं अशी महत्वाकांक्षा असणारा मुलगा हवा. अर्थात शहरातल्या मुलांच्यात हा स्मार्टनेस अगदी पहिल्यापासून भरलेला असतो. पण स्मार्ट नसणं हा दोष नाही. मला शाळेला जायचंय. पाहिलंस ना, नेहमी असं करते ही. कल्पेश, इथे गावात काही सापडतोय का बिझनेस? तयारी सुरूच आहे अंकल. आपल्या विलेज मध्ये फार्मर लोक जास्त आहे ना, त्यांनाच नजर मध्ये ठेवून माझ्या दिमाग मध्ये एक प्लॅन आलाय. अरे कसली आयडिया? सांग सांग, मी पण शेतकरीच आहे. नाही हो, असा बिझनेसचा प्लॅन आहे ना कोणाबरोबर डिस्कस करायचा नसतो. कोणी चोरला बिरला तर. आई, मी निघते. अगं ती बोटाची पट्टी तरी बदलून जा. नाही ग, जखम भरली आता. हे अंजली, तू पण तारासाठी आवच. तुला स्कूलला ड्रॉप करते आणि तुझ्या स्कूल पण बघते ना कशा आहे ते. नाही नको, कशाला? आमची शाळा साधी आहे रे, तिथे काही तुला बिझनेस नाही मिळणार. अरे ते मी बघते ने, तू कशाला चिंता करते? ते मी बघे. चल लवकर. येते. कल्पेश सारखा स्मार्ट मुलगा शोधायला हवा आपल्या अंजलीसाठी. अपेक्षाभंग संभवतोय मीन रास. कल्पेश, मला सोडलंस ना की लगेच निघा. अजिबात थांबू नकोस. केम? अरे आमचे महाजन सर फार स्ट्रिक्ट आहेत. ए अंजली, तू फिकर कशाला करते? अरे मी वर्ल्ड मधल्या इतक्या लोकांना हँडल केला, तर तुझ्या हे लोकल टीचर काय डिफिकल्ट आहे? हे यार अंजली, तुझ्या हे गावामध्ये हे रस्त्यामध्ये खड्डे आहे की खड्ड्यामध्ये रस्ते? नुसते हल्लतच राहते मोठी सारखा. तू चायना मा लेच खपाय लागलाय की. राणा, तुझं काय खरं नाही गड्या. ही माझी शाळा. नमस्ते मॅडम. नमस्ते. अंजली, तू ह्याच्यासाठी या गावखेड्यात थांबला? कम ऑन अंजली, बाहेर अख्खा वर्ल्ड पडलाय आणि तू इथेच चढते? नो, हे आंटी जसा सांगते ना तसा तुला सिटी मध्येच जायला पाहिजे. मी तुला सांगते, तू तुझ्या या टॅलेंटचे आहे ना युजच नाही करत. आणि मला तर आहे ना असा रॉ मटेरियल फुकट गेलेला अजिबात खपतच नाही बोल. महद्भाग्यम महद्भाग्यम. परदेशी पाहुणे चक्क आमच्या शाळेत. मी महाजन, या शाळेचा हेड सर. हे अंजली, हेच काय ते तुझ्या ट्रिक सर? अहो या डिग्रीवाल्या बाईंचं काय ऐकताय? ज्युनियर आहेत त्या. पण तुमच्या नावाची चर्चा अख्ख्या गावात आहे बरं का. चायनाला असताना तुम्ही तिकडे एखादा हेडसर लागला ना तर मात्र या महाजनांची आठवण ठेवा. जरूर जरूर अंकल.
तुमच्यासारख्या माणसाची चायनाला गरजच आहे. ते जाऊ द्या, हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट इम्पोर्टेड फ्रॉम चायना. हो, ते या अख्ख्या स्कूलचा पूर्ण वेट तुमच्याच हेड वरती आहे ना, म्हणूनच तुम्हाला काय ते हेड सर म्हणतात नाही. पण माझ्या कामाची जबाबदारी मी झटकत नाही इतरांसारखी. चला मी निघते. वर्ग सुरू झालाय ना आणि शाळाही सुरू झाली. चला निघा. आणि मी पण निघतो. चालसे चालसे, પછી મળશો. नंतर भेटू ने. हा हा, नंतर भेटू नंतर भेटू. चालेल चालेल चालेल, चलतो मी. जास्त आगाऊपणा कोणी करायला सांगितलं होतं? ઓકે બાબા, સોરી. બસ આજે રાતે આપણે જમવા જવાનું છે. काय? अरे आज रात्रीला आहे ने आपण मस्त पैकी मोठ्या हॉटेलला डिनरला जाऊया. तू शाळेतून आली नाही की तशाच निघू आपण. नाही नाही, मला बाहेर जेवायला नाही आवडत. आई करते तेच जेवण आवडतं मला. अरे तने न भावતું ને, મને તો ભાવે છે. મારા માટે તો ચાલ. तुझ्यासाठी नको आणि कोणासाठी नको. जाते मी. ए अंजली, ए सांभाळ तो. ए अंजली, गोदाक्का, ओ गोदाक्का, शिरपा जा जरा गोदाक्काला बोलो. जी वहिनी साहेब. गोदाक्का, आज रातच्याला जरा झणझणीत बेत करा. आमचं पाहुणं येणार आहेत आज. कोण येणार आहेत जी? वरनं ढगात ना आमचा आजा पंजोबा येणार आहे जेवाय. जेवढं सांगितलंय तेवढं करा की गोदाक्का. कानातनं वाफा निघाय पाहिजेत एवढं झणझणीत करा बघा. जी कमी तिखटाचं 2-4 शहरातलं पदार्थ बी बनवा. म्हणजे कसलं? कुठून या अडाण्यांच्या घरात पडलोय आम्ही कुणास ठाऊ. अहो ते चायनीज पंजाबी असतंय ना, तसलं काहीतरी बनवा की गोदाक्का. वहिनी साहेब, मला तसलं नाही येत कराय. आता कारण देऊ नका हो गोदाक्का. कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. पण हा, आम्ही जे सांगितलंय ते व्हाया पाहिजे. आमचं लई महत्वाचं पाहुणं आहेत, लक्षात ठेवा. जी राणा भाऊजी, बरं झालं बघा तुम्ही आलासा. ते आम्ही तुमच्या दोस्ताला आज घरी जेवाय बोलवणार आहे. दोस्ताला कोण हो? अहो अंजली आणि ते मुंबईकडनं आलेलं पाहुणे आहेत ना, कल्पेश, ते बोलवशील ना? बोलवतो, पण असं अचानक? अहो राणा भाऊजी, तुम्हीच म्हणलात ना अंजली आता या गावाकडची झाली आहे म्हणून. अंजलीचं पाहुणं ते या गावचं पाहुणं. आता गाव आपलंच आहे म्हणल्यावर पाहुण्याचं पाहुणचार नग कराया. आणि ते पाहुणं उद्या उठून निघून गेलं मुंबईला तर पाहुण्याचा पाहुणचार करण्याचा रिवाज राहून जायला नग, म्हणून जरा असं अचानक. चालते. राणा भाऊजी, ते मुंबईकडचं जे पाहुणं आहे, पाहुणं कसलं म्हणा, अंजलीचे जे दोस्त आहेत त्यांच्याशी तुमचं चांगलं पटतंय ना? म्हणजे? नाही म्हणजे तसं सांगा, पटत नसल तर नग बोलवाय. आमच्या राणा भाऊजीं पुढं पाहुणं गेलं खड्ड्यात. नाही वहिनी, तसं काय बी नाही. बोलवा तुम्ही. राणा भाऊजी जरा मस्तपैकी तयार व्हा. त्या मुंबईतल्या पाहुण्या पुढं आमचं राणा भाऊजी कुठं बी कमी नग पडाया. जरा टकाटक राहा काय. राणा भाऊजी, ते मुंबईकडचं पाहुणं लईच भारी दिसतंय हो. समोरच्यावर काय छाप पाडतोय हो. तुम्हाला म्हणून सांगतो, आपली चंदी तर खुळीत झालीये बघा त्याची स्टाईल बघून. वय लय शिकलाय त्यो, 50 देश बी फिरून आलाय. वय बघा हा राणा भाऊजी, एवढा शिकलेला, शहराकडनं आलेला, स्टाईलबाज दोस्त गावात आलाय म्हणल्यावर अंजलीबाई आपल्या गावातल्या साध्या भोळ्या दोस्ताला विसरणार नाही ना ग.